आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नेमकं काय म्हणायचं बाबा तुला? मला एवढंच म्हणायचं. सरू सरू आले. सरू तू सुखरूप आहेस ना ग? सरू अगं धनंजय कुठे? हे बघा तिला आधी बसू द्या. एवढा मोठा प्रवास करून आले तिला रिलॅक्स होऊ द्या आधी. ये ये बस. सरू अगं धनंजय कुठे आहे? सरू अगं तिकडे काय झालं आम्हाला सगळं सविस्तर सांग. मंगलताई तिला जरा स्वस्त बसू द्या. सरू थोडक्यात सांग काय झालं तिकडे ते? धनंजय नाही सापडला. म्हणजे तू एवढा आटापिटा केला, एवढं सगळं केलं पण तो सापडला नाहीच. आदित्य सावी कुठे? मला तिला भेटायचंय. अंगणात बसली. चल. नाही नाही नाही, अहो काय बोलताय तुम्ही? माई मसाल्यांची ख्यातीच ती आहे. आमचा मालाचा पुरवठा आणि आमची विश्वासार्हता हे दोन्ही ग्राहकांना आवडतात. म्हणून तर नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही ट्रक पाठवा. ओके हा थँक्यू. माई रोहिणी कुठेच दिसत नाहीये. असेल इथेच कुठेतरी बघ. नाही हो, नाश्ता झाल्यावर कामावर येणार होती पण त्यानंतर दिसलीच नाही. मी नाही बघितली तिला. अहो माई तुमच्याकडे सकाळी रजिस्टर घ्यायला गेली होती ती, तेव्हापासूनच गायब आहे. आई कोणाशी बोलते? तू नसल्यापासून असंच करते ती. कुणाशी काहीच बोलत नाही, एकदम शांत बसते. तुझा आणि तिचा फोटो घेऊन बसलेली असते फक्त. आणि जे काय बोलायचं ना त्या फोटोशीच बोलते. आत्ताही तेच चालू असेल तिचं. एकदम शहाण्या मुलीसारखी वागते ग. खूप एकटी पडली आहे ती. आई आज आम्हाला शाळेत चेस शिकवलं. तुला येतं का ग चेस खेळायला? तू आलीस ना की आपण दोघी खेळूया. तुला माहितीये का मी ते मंगलाजी शिशी आजी कुणालाच त्रास नाही देत. एकदम गुड गर्ल सारखी वागते. त्या दोघी सारख्या टेन्शन मध्ये असतात आणि बाबा एकटाच फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. मग मी माझा अभ्यास स्वतःच करते. माझं जेवते. स्वतः जाऊन क्लासमध्ये दूध ओतून घेते. कुणालाच त्रास देत नाही आणि उलट उत्तर पण देत नाही. तू अजिबात काळजी करूच नको आई माझी. तुझं काम लवकर पूर्ण व्हावं आणि आईला लवकर घरी पाठव. आई आय मिस यू. सावी आईची आठवण येते का ग तुला? हो खूप जास्त. मला तिच्याशिवाय नाही करमत. आजी आई कधी परत येणार ग?
मला नाही माहित ग, पण ना एक काम करता येईल. काय? बाप्पा तुझा ऐकतो की नाही? मग बाप्पाला सांग माझ्या आईला लगेच माझ्या समोर आण. बाप्पा ऐकेल माझं? हो, बाप्पा लहान मुलांचं ऐकतो की नाही? नको, आई तिकडे कामात असेल ना, नको तिला डिस्टर्ब करायला. अगं आई कामात असेल तर बाप्पा तसं सांगेल ना. तू डोळे बंद कर आणि बाप्पाकडे माग तर सांगून बघ त्याला. ठीक आहे. सांगितलंस का बाप्पाला? हो. बाप्पा माझ्या आईला माझ्या समोर आण ना प्लीज. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. हो. आता हळूहळू तुझे डोळे उघड. माझी आई आली, माझी आई आली. आजी, देवबाप्पाने ऐकलं माझं. आई, मी तुला खूप खूप मिस करत होते ग. मी पण तुला खूप 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 मिस करत होते का. काय झालं माई, असे का पाहताय? नाही ग, कौतुक वाटतंय तुझं मला. मैत्रिणीच्या काळजीने किती काळवंडलीस. खूप काळजी वाटते का तुला? काही काळजी करू नकोस, असेल ती इथेच. हा नाही हो माई, रोहिणी पण नाहीये आणि रजिस्टर पण नाहीये. अगं सावित्री, हे बघ रोहिणीचं रजिस्टर. ती गावाला गेली, जाताना मला रजिस्टर देऊन गेली. गावाला? अशी कशी गेली गावाला? अहो तिचं सगळं सामान सुमान इथे, शिवाय मोबाईल ही रूम मध्ये ठेवून गेली आणि हो पर्सही तिथेच आहे. पर्स आणि मोबाईल न घेता कशी गेली? एमर्जन्सी होती. एमर्जन्सी असली की कसं आपण धावत जातो. येईल 2-3 दिवसांनी. अगं पण ती तर माझी जिवलग मैत्रीण आहे आणि मला न सांगता अशी तडकाफडकी नाही जाणार ती. शिवाय बाई पर्स आणि मोबाईल ठेवून कशी जाईल ती? सावित्री, शीतल आहे की नाही, ती तुला इमर्जन्सी कशी आणि कुठे काय होती हे तुला नीट समजावून सांगेल व्यवस्थित. हं, जा तिच्यासोबत. हो माई, तू पुढे जा, मी आलेच. माई, सावित्रीकडे मी बघते, पण सुंदरीचं पुढे काय? म्हणजे सगळं संपलं? पुढे काय होणार म्हणजे? अजून झालंच काय? पण थोडा श्वास घेऊ दे तिला. हा, अजून एक दुसरा बॉम्ब पडणार आहे. बॉम्ब? कोण आला? हॅलो, हा बोला ना सर. काय बोला? काय गडबड करून ठेवलेत तुम्ही माहितीये का तुम्हाला? आणि माझा फोन का उचलत नव्हतात? तुम्ही फोन केला होता सर. तुमचे फोन आलेले नाही आहेत माझ्या फोनवर. हे सुद्धा मीच सांगू? आत्ताच्या आत्ता बातम्या बघा आणि ताबडतोब इकडे निघून या. सर्व अगं बघितलं का टीव्हीवर बातमीमध्ये काय सांगतात ते? बी फायटर या
डीसीपी धनंजयवर बऱ्याच जणांचं प्रेम आहे, त्यामुळं आम्ही त्याला सोडायचं ठरवलं. मात्र मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या तरच. लक्षपूर्वक ऐका. अरे ताबडतोब अंमलात आणा, नाहीतर हा तुमचा डीसीपी गेला. आमची पहिली मागणी, धनंजयला शोधायला जे शोध पथक पाठवलंय ते ताबडतोब थांबवा, आणि तेही पुढच्या 60 सेकंदात. हॅलो हॅलो, आत्ताच्या आत्ता तिकडनं निघा. जस्ट शट अप. मी काय म्हणतो ते ऐका. ताबडतोब चंद्रपूर मधनं बाहेर पडा. अँड दिस इज माय ऑर्डर. पोलीस पथक परत फिरलंय. शाबास. अशाच पुढच्या मागण्या पूर्ण करा. आता दुसरी मागणी, आमच्या नक्षलवादी संघटनेवर जे काही गुन्हे दाखल केलेत ते ताबडतोब मागे घ्या. तिसरी आणि शेवटची मागणी, इथे येऊन आमच्या कामात अडथळा आणणाऱ्या IAS ऑफिसर सुंदरी मोहितीचा राजीनामा हवाय, तोही ताबडतोब. मला बोल देण्यापुरता राजीनामा दिला आणि धनंजय सुटल्यानंतर जर का ती बाई पुन्हा कलेक्टर झाली तर याद राखा, पुन्हा युद्ध सुरू होईल, हे लक्षात ठेवा. यात बळी सामान्य माणसाचाच आहे. निर्णय तुमचा, वेळ आमची. तुम्हाला मुदत देतोय. बरोबर पुढच्या 24 तासात सुंदरी मोहितीने एक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जाहीरपणे स्वतःचा राजीनामा द्यावा. आणि तसं नाही झालं तर धनंजयच्या शरीराचे तुकडे गोळा करायला तिला पाठवा. नाही, मी हे सगळं होऊ देणार नाही. आणि मी राजीनामा तर अजिबात देणार नाही. याला काय पोरखळी वाटतो का? असं कसं शक्य? धनंजयला किडनॅप करून मला वेठीस धरण्याचा प्रयत्न मी हाणून पाडेल आणि सुंदरी मोहिते जगातल्या कुठल्याही ताकदीसमोर झुकणार नाही. याला कळत कसं नाही? सरू सरू, हे बघ, शांत बाळा, शांत. अगं हे बघ, डोकं शांत ठेवून विचार केला ना तरच काहीतरी ह्यातनं मार्ग निघेल. शांत हो बघू तू. देवा, काय करावं काय कळे ना. सरू, काय करायचं ग? सगळीकडनं कोंडी सापडल्यासारखं झालंय. आणि आता तर ते गुंड तुझ्या पण जीवावर उठलेत. काय करावं मार्गच दिसेना झाला. धनंजयचा जीव पणाला लागलाय. मला वाटतं आता कोणताही विचार न करता सुंदरीने तिच्या नोकरीचा राजीनामा द्यायला पाहिजे. प्रश्नच नाही यावं. हो, हे बरोबर आहे. आधी धनंजयचा जीव वाचला पाहिजे, मग बाकीचं पुढचं पुढे बघूया. आणि मुळात तर मला असं वाटतं की सुंदरीला राजीनामा देण्याची गरजच नाही. आदित्य, धनंजयचा जीव धोक्यात आहे हे कळतंय का तुला? पण तुम्हीच सांगा, नक्षलवाद्यांसोबत आपण वाटाघाटी करू शकत नाही का? जर असं राजीनामा तिने डिरेक्टली दिला तर कुठेतरी आपण हार स्वीकारतोय असा त्याचा अर्थ होत नाही.
तुला जे पण काही बोलायचंय ना तू ते नंतर बोल. अरे सरू एवढ्या टेन्शन मध्ये तुला दिसत नाहीये का? मलाही कळतंय, पण आपल्याकडे वेळ नाहीये हे माहितीये मला. पण मला सांगा, आपण काही गडबड कुठला चुकीचा निर्णय नाही ना घेऊ शकत. धनंजयचा जीव वाचवायचा आहे, तो सगळ्यांनाच वाचवायचा आहे, पण जरा तिचाही विचार करा ना. तिचं कायम एक स्वप्न होतं की IAS व्हायचं, लोकांची सेवा करायची. तिच्या स्वप्नांवरती पाणी पडणार, ह्याचा विचार करताय का तुम्ही? हे बघ आदित्य, आता धनंजयचा जीव धोक्यात आहे, त्याचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. हे तुला किती वेळा सांगितलं, तुला कळत नाहीये का? कुठे जाणार तिला काय? सरू 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 बघा माझं ऐका, सुंदरीला थोडा वेळ एकटं राहू दे प्लीज. मंगलताई, मला पण असंच वाटतंय. तिला थोडासा वेळ देऊयात आपण, विचार करू देत तिला, आणि ना ती योग्य तेच निर्णय घेईल. हा निर्णय घेताना तुझी तडफड कमी होऊ नये यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन सुंदरी. ए हिरो, चल उठ. ये उठ म्हटलं ना, बस झाला आता आराम. अरे कसं वाटतंय आता? छान वाटतंय ना? तुझी मान खूप ताट होती ना रे, छाती वर करून डायलॉग बाजी करत होता. मग आता काय झालं? आता अवस्था बघ तुझी. डोळ्यातली कुर्मी अजून गेली नाही तुझी. आमचा ना तुझ्यावर राग नाही जरा, पण मी तुला सोडून देऊ लगेच. त्याबद्दल आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे ना. अरे म्हणून तर आम्ही मागण्या ठेवल्या होत्या ना. पण नाही रे, तुझ्यावर आहे ना कोणाचं प्रेमच नाहीये. त्या सुंदरने सुद्धा सरळ सरळ नाही म्हणून सांगितलं. मग काय करणार? आमचा सुद्धा इलाज नाही, म्हणून तुला उडवावं लागणार. हा, पण तुझ्यासाठी एक ऑफर आहे डायरेक्ट. नाही नाही, मी असं धनंजयला वाऱ्यावर नाही सोडू शकत. गुंडांना मारण्यासाठी मी नाही सोडू शकत. मला काहीतरी करायला पाहिजे, मला काहीतरी करायला पाहिजे. काय करू मी? मला काहीतरी करायला पाहिजे या सगळ्यातून. नाही, एकीकडे धनंजयचे प्राण आहेत आणि दुसरीकडे राजीनामा. नाही, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. काय करू? अननोन नंबर. नमस्कार सुंदरी. बोला, काय चाललंय तुझं? काय हवंय तुला? ही सगळी नाटकी बंद कर. कोण आहेस तू? इतकी मोठी IAS ऑफिसर आहेस ना तू. आवाज ऐकू येतोय ना? मग आवाजावरून ओळख की कोणाचा आवाज आहे. मला माहितीये हा तुझा खरा आवाज नाहीये. हे बघ, मी तर तुला शोधून काढेनच, पण तुझी ओळख लपून माझ्याशी जी बोलतोयस ना ते बंद कर. हिम्मत असेल तर खरा चेहरा घेऊन समोर ये. तुला काय वाटलं तुझ्या रागाला घाबरून मी माझी खरी ओळख तुला देईन? वेडी रे वेडी. अगं तुला डिवचण्यात आणि चिडवण्यातच तर खरी मजा आहे. नक्की काय हवंय तुला? मला काय हवंय तुला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या मागण्या मान्य कर. मी तुझ्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नाहीये. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. जे ब्लॅकमेल कोण करतंय? तू जर मागण्या धुडकवल्यास ना तर त्या बिचारा धनंजयला जीव गमवावा लागेल. हे बघ तू ओरडू नका. हे बघ, तू धनंजयला काहीही करणार नाहीयेस. धनंजयला हात सुद्धा लावायचा नाहीयेस तू. ठीक आहे, मग दे माझ्याकडे तुझा राजीनामा. मी धनंजयला तुला देतो. काय गो, राजीनामा दिल्यावर काय करशील नेमकं? जीवाचा आकांत केला असशील ना तू ही परीक्षा देण्यासाठी. एवढा डोंगरावडा अभ्यास असतो, बापरे. मी आणि धनंजयने काय बिघडवलं रे तुझं? हा, का मुद्दाम लागतोयस? ही सगळी नाटकी बंद कर. आधी सांग मला कोण आहेस तू? ते कळेलच तुला. मी कुणाला तरी शब्द दिलाय तुला आणि धनंजयला संपवण्याचा.
शब्द? कोणाला शब्द दिलायस? आहे एक व्यक्ती, आणि माझा शब्द मी प्राण गेला तरी पाळत असतो. अर्थात तू कुठलाही निर्णय घेतलास तरी चित भी मेरी और पट भी मेरी. म्हणजे राजीनामा दिलास तर तू उद्ध्वस्त, नाही दिलास तर बिचारा धनंजय ध्वस्त. तर घे निर्णय घे. हा, आणि निर्णय घेताना फारच अडचण आली तर मला विचार, कारण मीच तुला यातून मार्ग दाखवू शकते. तेव्हा मला कॉल कर. ओके डिअर. तू सुंदरी, काय का होईना पण एक निर्णय तू घेतला होतास, त्यासाठी तुला एक गिफ्ट द्यावंच लागेल मला. आवडणार तुला.